दक्षिण कोकणची काशी क्षेत्र कुणकेश्वर या देवाच्या दर्शनाला जगभरातून अनेक पर्यटक येतात. मात्र या ठिकाणी काही पर्यटक असे असतात, ते अभ्यासू असतात. त्यातल्या एका पर्यटकाने मला विचारलं की या ठिकाणी जे समाधी स्थळ आहे नारो निळकंठ अमात्य यांचं, हे या ठिकाणी कसं काय, आणि त्यांचं तर साम्राज्य बावड्याला आहे, कोल्हापूरला आहे, मग त्यांची समाधी इथे कशी काय, आपण जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ टाकता असं आहे. काय झाला असा विषय, तर 15, 16, 17 आणि 18 4 दिवस आंबा महोत्सव आयोजित गेलो होतो. तो सुद्धा MTDC कुणकेश्वर म्हणजेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या माध्यमातून आंबा महोत्सव यावर्षी आयोजित गेलो होतो. आणि त्या आंबा महोत्सवात काही पर्यटक गेलेले आणि त्या पर्यटकांनी कुणकेश्वरबद्दलची माहिती विचारली. आणि माहिती विचारत असताना त्या ठिकाणी नारो निळकंठ अमात्य यांची समाधी कुणकेश्वरचा दर्शन घेतल्यानंतर, देवाचं दर्शन घेतल्यानंतर जेव्हा आपण बाहेर पडतो, त्या बाहेरच्या मार्गात येतानाच एक तुळशी वृंदावनासारखी आकाराचं त्या ठिकाणी ती समाधी असा. आणि त्या समाधीबद्दल त्यांनी मला विचारल्यानी, त्यांनी मला विचारलं, अमात्य घराण्याचं पूर्ण कारभार जो होता तो कोल्हापूरला होता आणि बावड्याला असताना सुद्धा त्यांची समाधी इथे कशी काय. तर त्यावर माझ्याकडे तेवढा अभ्यास नसल्याकारणाने मी त्यांना म्हटलं परिपूर्ण त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवीन आणि मी तो व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी तो शेअर करेन, त्या तुम्ही तो नक्की व्हिडिओ बघा. तर आपल्यासोबत आज रणजित हिर्लेकर सर जे इतिहास संशोधक आहेत ते आपल्यासोबत आज असणार आहेत. तर मी जातो आता कुणकेश्वरला. आपण बघूया त्या समाधीबद्दलची परिपूर्ण माहिती जी काय आहे ती आपण रणजित हिर्लेकर सरांच्या तोंडून ऐकूया. धन्यवाद. भावे नमितो तुला कुणकोबा, तुझा रे छंद मला जडला. छंद जडण्यासारखंच या देवाचं महात्म्य. इथला परिसर, निळाशार समुद्र, पांढरी शुभ्र वाळू आणि इथली देवगड हापूस आंब्यासारखी गोड रसाळ माणसं. शंभू महादेवाचं दर्शन झालं की खाली उतरताना समोर दिसते ती नारो निळकंठ समाधी. मात्र या समाधीबद्दल बऱ्याच लोकांना अजूनही कसल्याही प्रकारची माहिती नाही. हे अमात्य घराणं जरी कोल्हापूरचं आणि बावडे येथे त्यांचं जरी सर्व साम्राज्य असलं तरी या ठिकाणी ही समाधी का आणि कशासाठी हे अजूनपर्यंत कोणाला माहीत नाही. मंदिराच्या जर समुद्राकडील बाजूने बघितलं तर पूर्वेला या ठिकाणी उढा करून असलेलं हे समाधी मंदिर आहे. आणि या समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला स्पष्ट अक्षरात शब्दात या ठिकाणी लिहिलं गेलं आहे, नारो निळकंठ अमात्य समाधी स्थळ. पण हे या ठिकाणी का आणि कशासाठी याची आपण माहिती जाणून घेऊया. आपल्यासोबत आज जोडले गेले आहेत रणजित हिर्लेकर सर, यांच्या माध्यमातून आपण सर्व माहिती जाणून घेऊया. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी जी आहे ती राजगड आहे. आणि राजगडावर ज्यावेळी महाराजांची राजधानी होती त्यावेळी शिवाजी महाराज रायगड परिसरात फिरत नव्हते का, जंजिराशी झुंज देत नव्हते का. मग रायगडवर ज्यावेळी त्यांची राजधानी आली त्यावेळी मग त्यांनी पुणे परिसरामध्ये स्वाऱ्या केल्या नाहीत का, असा हा प्रश्न आहे. अमात्यांची जहागिरी ही बावडा आहे हे बरोबर आहे, आणि करवीर हे नंतरची झालेली राजधानी आहे, ज्यावेळी स्वतंत्र कायदा झाला त्यावेळी. पण त्या परिसराचा प्रभाव ह्या सगळ्या परिसरामध्ये होता. मुळात कुणकेश्वर आणि कुडाळ हा जो पट्टा आहे या पट्ट्यावर पहिल्यापासून कोल्हापूरच्या छत्रपतीचं आधिपत्य तर आहेच, पण पूर्वी त्याच्याही आधी एक 400-500 वर्ष ज्यावेळी भोजराजा शिलाहार राजे ज्यावेळी कोल्हापूरवरून राज्य करत होते त्यावेळी त्यांचाही सगळा कारभार हा गोव्याच्या परिसरात, आपला गोव्यापासून कुणकेश्वरपर्यंतच्या परिसरात त्यांचा राज्यकारभार होता. त्यामुळे ह्या परिसरामध्ये त्यांचा वावर असणं अगदी स्वाभाविक आहे. रामचंद्रपंत अमात्य हे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात त्यांना हुकमत पन्ना ही जबाबदारी देण्यात आली. आणि हुकमत पन्ना म्हणजे काय, तर छत्रपतींनीसुद्धा त्या अमात्यांची आज्ञा पाळायची असा त्याचा अर्थ. म्हणजे जवळजवळ छत्रपतीनंतर एक मुख्य सत्ता केंद्र हे अमात्यांच्या ठिकाणी एकवटलेलं होतं. त्यामुळे स्वराज्याच्या कानाकोपऱ्यात कुठं काय काय घडतं आहे, स्वराज्याच्या प्रत्येक ठिकाणी त्यांचा वावर आहे, प्रत्येक ठिकाणी ते फिरत आहेत, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या आज्ञेप्रमाणे पालन होतं आहे. त्यामुळे ह्या स्वराज्याच्या सगळ्या परिसरामध्ये कुठेही त्यांची समाधी असू शकते. दुसरी गोष्ट अशी की व्यक्तीचा मृत्यू ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी स्वाभाविकपणे समाधी बांधली जाते. जसं होदेगिरी कर्नाटकात आहे, शहाजीराजांची समाधी तिथे आहे, कारण होदेगिरी या ठिकाणी ते मरण पावले. कनकगिरी हा कर्नाटकातला विषय आहे, तिथे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांची समाधी तिथे कर्नाटकात आहे. आज त्या परिसरात मराठ्यांचा वावर काही नाही आहे.
पण तिथे त्याची समाधी आहे. मग आज आम्ही म्हणू तिथे समाधी कशी, या म्हणण्याला अर्थ नाही आहे. समाध्या ह्या ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी बांधल्या जातात. नारोण निळकंठ अमात्य हे आयुष्याच्या उत्तर काळामध्ये इथेच कुणकेश्वरात येऊन राहिले होते. कुणकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. शहा आलमने ज्यावेळी कुणकेश्वर मंदिरावर आक्रमण केलं त्यावेळी ते इथेच असण्याची शक्यता आहे आणि त्यांनी त्याचा काहीतरी प्रतिकार केला असण्याची शक्यता आहे. आणि त्यांच्या मृत्यूनंतरचं एक पत्र उपलब्ध आहे जे आंग्रेंनी करवीच्या छत्रपतींना पाठवलेलं आहे की यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या मागे त्यांची मुलं माणसं आहेत, घर आहे, त्यांच्या समाधीच्या दिव्याची व्यवस्था केलेली आहे, अशा तऱ्हेचं पत्र देखील उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांची समाधी इथे असणं स्वाभाविक आहे. नारोण निळकंठ आणि रामचंद्र पंत हे सख्खे सावत्र बंधू आहेत. या दोघांचे वडील एक, माता दोन वेगवेगळे आहेत. त्यात नारोण निळकंठ हे थोरले आहेत, पण त्यांचा अध्यात्माकडे जास्त ओढा होता. वडिलांच्या मृत्यूनंतर अमात्यपदाची जबाबदारी नारोण निळकंठांकडे दिली गेली, पण त्यांचा अध्यात्माचा ओढा लक्षात घेता ती जबाबदारी रामचंद्र पंत अमात्यांकडे वळली. पण तरीही नारोण निळकंठ ह्या सगळ्या राज्यकारभारामधलं एक महत्त्वाचं स्थान होतं त्यांचं, असं आपल्याला दिसून येतं. ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाली संगमेश्वरला, त्यावेळी त्यांच्याबरोबर नारोण निळकंठ होते. बऱ्याचशा उलाढालीच्या याच्या कारभारात त्यांचा पत्रव्यवहार आपल्याला दिसतो. हा विजयदुर्ग जो आहे त्या ठिकाणी त्यांचा एक राहता वाडा होता. विजयदुर्गपासून हा सगळा दक्षिणचा पट्टा नारोण निळकंठ अमात्यांच्या अधिपत्याखाली होता आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये त्यांचा वावर होता. आचऱ्याला त्यांची कचेरीची जागा आजही दाखवली जाते. त्यामुळे ह्या सगळ्या परिसरामध्ये त्यांचा दबदबा होता, ह्या सगळ्या परिसराच्या हालचालीवर त्यांचं लक्ष होतं. त्यामुळे ह्या परिसरामध्ये त्यांचा वावर होता अंतकाळापर्यंत, हे निश्चितपणे आपल्याला दिसून येतं. आणि अशी मोठी व्यक्ती या कुणकेश्वर परिसरामध्ये मंदिराच्या अगदी लगत त्याची समाधी आहे आणि तो आमच्या कुणकेश्वरवासियांसाठी गौरवाचा विषय आहे.